विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेद्वारे राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून जानेवारी महिन्यात राज्यातील 2,41,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा करण्यात आलेत। निवडणूक काळात भाजप आणि मित्रपक्षांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2,100 रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाची पूर्तता दूरच आता सरकारनं या योजनेवरचा खर्च कमी करण्यासाठी निकषांची चाळण लावायला सुरुवात केली आहे। निवडणुकीत ज्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मोठ्या प्रमाणात मतांचं दान टाकलं त्यापैकी अनेक बहिणी आता नावडत्या होऊ लागल्यात। सरकारच्या या घुमजावबद्दल महिलांमधून नाराजी व्यक्त होतीये। असा होता की ही योजना फक्त भाजपला मतदान करावं किंवा भाजपचं सरकार निवडून यावं ह्यासाठीच होती आणि इलेक्शन संपल्या त्यांनी त्यांचा हा जो अजेंडा होता तो राबवलेला आहे। ज्या महिलांना लाभ मिळालेले आहेत त्या महिलांना आता अपात्र ठरवले जात आहे। प्रश्न असा आहे माझा की जर तुम्हाला लाभ द्यायचेच नव्हते तर तुम्ही पडताळणी ही महिलांना लाभ देण्याआधी करायला हवी होती। तुम्ही अर्ज त्यावेळेला बघायला पाहिजे होते आणि मग लाभ द्यायला पाहिजे होते। आधी लाखो करोडो महिलांना तुम्ही लाभ दिलेत आणि आता तुम्ही पडताळणी करताय म्हणजे फक्त इलेक्शनसाठीच ही योजना होती की काय, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय। आणि कारण निवडणुकीच्या आधी त्यांनी अगदी 1,500 रुपये सगळ्यांच्या खात्यावर भरले आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ह्या 5 लाख बहिणींना या योजनेपासून लांब केलं का, तर त्यांच्या घरी 4 चाकी आहे। मग यांनी सुरुवातीलाच जेव्हा अर्ज तुम्ही भरून घेतले त्यावेळेस तुम्ही काय याची पडताळणी केली नाही का? आमच्या साध्या भोळ्या बहिणींचा विश्वासघात केला। कोल्हापूर जिल्ह्यात 10,54,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 29 महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून सोडण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडे अर्ज केलेत। योजनेचा लाभ नाकारणाऱ्या महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजना तसंच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थींचा प्रामुख्यानं समावेश आहे। अपात्र बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार काय याबद्दल अद्याप स्पष्टता नाही। कोल्हापूर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी सध्या ज्यांच्या घरात 4 चाकी आहेत अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येत असल्याचं सांगितलंय।